श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 10वा. जगज्योती नाम. समास पहिला. अंतःकरण एक निरूपण. श्रीराम सकळांचे अंतःकरण एक किंवा एक नव्हे अनेक, ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे श्रीराम. श्रोते विचारतात की प्राणीमात्रांचे अंतःकरण एकच आहे की ते वेगवेगळे आहे, हे आपण निश्चितपणे आम्हाला सांगावे. ऐसे श्रोतयाने पुसिले, अंतःकरण एक की वेगळाले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती श्रीराम. श्रोत्यांनी जो प्रश्न केला आहे की सर्वांचे अंतःकरण एकच आहे की वेगवेगळे आहे, याचे उत्तर आता श्रोत्यांनी ऐकावे. समस्तांचे अंतःकरण एक, निश्चयो जाणावा नेमक, हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपिला श्रीराम. सर्वांचे अंतःकरण एकच आहे हे निश्चितपणे जाणावे, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, तो मी तुला सांगितला. श्रोता म्हणे वक्तयासी, अंतःकरण एक समजतासी, तरी मिळेना एका एकासी, काय निमित्त श्रीराम. यावर श्रोता वक्त्याला म्हणतो की सर्वांची अंतःकरणे जर एकच आहेत तर ते एकमेकांशी समरस का होत नाहीत. एक जेविता अवघे झाले, एक निवता अवघे निवाले, एक मरता अवघे मेले, पाहिजेत की श्रीराम. असे जर असते तर एक जेवला असता तर सर्वांची पोटे भरली असती, एक शांत झाला असता तर सगळे शांत झाले असते, एक मेला असता तर सर्वच मेले असं व्हायला हवं होतं. एक सुखी एक दुःखी, ऐसे वर्तते लौकिकी, एका अंतःकरणाची बोळखी, कैसी जाणावी श्रीराम. जगात एक सुखी तर एक दुःखी असं दिसून येतं, तर सर्वांचे अंतःकरण एकच आहे असे कसे जाणावे. जनी वेगळाली भावना, कोणास कोणीच मिळेना, म्हणून हे अनुमाना येत नाही श्रीराम. जगात प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते, एकाचे दुसऱ्याशी पटत नाही, म्हणून हे म्हणणे पटत नाही. अंतःकरण एक असते, तरी एकाचे एकास कळो येते, काही चोरिताच न येते, गौप्य गुह्य श्रीराम. सर्वांचे अंतःकरण एकच असते तर एकाच्या मनातील विचार दुसऱ्याला कळले असते, मग एखादी गुप्त गोष्ट चोरून ठेवताच आली नसती. या कारणे अनुमानेना, अंतःकरण एक घडेना, विरोध लागला जना, काय निमित्त श्रीराम. म्हणून हा निष्कर्ष काही बरोबर वाटत नाही. अंतःकरण एकच आहे हे बरोबर वाटत नाही. असे जर असते तर एकमेकात विरोध किंवा तक्रार का झाली असती. सर्प डसाया येतो, प्राणी भेऊन पळतो, येत अंतःकरण तरी तो, विरोध नसावा श्रीराम. सर्प दंश करायला येतो आणि माणूस भिवून पळू लागतो, जर अंतःकरण एक असते तर असा विरोध दिसला नसता. ऐसी श्रोतयांची आशंका, वक्ता म्हणे चळो नका, सावध होऊन ऐका निरूपण श्रीराम. अशी श्रोत्यांची शंका ऐकून वक्ता म्हणतो की श्रोत्यांनी आपले मन द्विधा होऊ देऊ नये, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी सावध होऊन ऐकावे. अंतःकरण म्हणजे जाणीव, जाणीव जाणता स्वभाव, देह रक्षणाचा उपाव, जाणती कळा श्रीराम. अंतःकरण म्हणजे जाणीव होय, जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती. या जाणीवेमुळे आपल्याला देह रक्षणाचा उपाय सुचतो. सर्प जाणो निडंखू आला, प्राणी जाणो न पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा श्रीराम. या जाणीवेच्या प्रेरणेने सर्प डंख करण्यास येतो आणि त्याच जाणीवेच्या योगे तो माणूस दुसरीकडे पळतो. या दोघांमध्ये देहरक्षणाची जाणीवच प्रेरणा देत असते, हे लक्षात घ्यावे. दोहीकडे जाणीवेसी पाहिले, तरी अंतःकरण एक चिजाले, विचारिता प्रत्यय आले, जाणीव रूपे श्रीराम. दोघांमध्ये जाणीवेची प्रेरणा आहे, म्हणून दोघांचे अंतःकरण जाणीव रूपाने एकच असले पाहिजे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. जाणीव रूपे अंतःकरण, सकळांचे एक हे प्रमाण, जीव मात्रास जाणपण,
एकची असे श्रीराम. जाणीव रूपाने सर्वांचे अंतःकरण एकच असते, म्हणजे प्रत्येक जीवमात्रात जाणीव एकच असते. एक दृष्टीचे देखणे, एक जिव्हेचे चाखणे, ऐकणे स्पर्शने वास घेणे, सर्वत्रास एक श्रीराम. डोळ्याने पाहणे, जिभेने चव घेणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे या इंद्रियांच्या क्रियेमागील प्रेरणा देणारी जाणीव सर्वांच्या मध्ये एकच असते. पशु पक्षी किडा मुंगी, जीव मात्र निर्माण जगी, जाणीव कळा सर्वा लागी, एकची आहे श्रीराम. पशु पक्षी किडा मुंगी किंबहुना जगात जन्माला आलेला जीव या सर्वांना जाणीव एकच असते. सर्वांस जळते शीतळ, सर्वांस अग्नी ते जाळ, सर्वांस अंतःकरण केवळ, जाणीव कळा श्रीराम. सर्वांना पाणी गारच लागते, अग्नी उष्णच लागतं, याप्रमाणे सर्वांचे अंतःकरण म्हणजे जाणीव एकच असते. आवडे नावडे ऐसे झाले, तरी हे देह स्वभावावरी गेले, परंतु हे कळो आले, अंतःकरण योगे श्रीराम. प्रत्येकाची आवड निवड ही ज्याच्या त्याच्या देह स्वभावानुसार असते, पण प्रत्येकाला तिचे ज्ञान जाणीवेच्या अंतःकरणाच्या योगेच होते. सर्वांचे अंतःकरण एक, ऐसा निश्चयो निश्चयात्मक, जाणणे याचे कौतुक, चहूकडे श्रीराम. तेव्हा सर्वांचे अंतःकरण एकच आहे हे आता अगदी पक्के निश्चित झाले. हेच नवल आपल्याला जगात सर्वत्र पाहायला मिळते. इतुके फिटली आशंका, आता अनुमान करू नका, जाणणे तितुके एका, अंतःकरणाचे श्रीराम. इतके सांगितल्यावर श्रोत्यांची शंका फिटली. आता श्रोत्यांनी उगीच तर्क काढू नयेत. ही जाणीव म्हणजेच जाणणे हे एका अंतःकरणाचेच असते. जाणोनी जीवचा राघेती, जाणोन भीती लपती, जाणोनी या पळोन जाती, प्राणी मात्र श्रीराम. या जाणीवेमुळेच जीव चारा खातात, भीतीने लपतात, जाणीवेनेच प्राणी पळूनही जातात. किडा मुंगी पासून ब्रह्माधिक, समस्त अंतःकरण एक, ये गोष्टीचे कौतुक, प्रत्यो जाणावे श्रीराम. किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे अंतःकरण एकच आहे. या गोष्टीचे कौतुक प्रत्येकाने अनुभवाने जाणावे. थोर लहान तरी अग्नी, थोडे बहु तरी पाणी, न्यून पूर्ण तरी प्राणी, अंतःकरणे जाणती श्रीराम. अग्नी लहान असो व मोठा असो, पाणी थोडे असो की पुष्कळ असो, पाणी ते पाणीच व अग्नी तो अग्नीच असतो. त्याचप्रमाणे मनुष्य प्राण्यात जाणीव कमी असो किंवा अधिक असो, सर्व प्राणी अंतःकरणानेच जाणतात. कोठे उणे कोठे अधिक, परंतु जिन समाला एक, जंगम प्राणी कोणी एक, जाटिल्या विण नाही श्रीराम. काही प्राण्यात जाणीव कमी असते तर काही प्राण्यात ती जास्त असते. तिचे मूळ स्वरूप एकच असते. कोणी हालचाल करणारा प्राणी अंतःकरणाशिवाय असू शकत नाही. जाणीव म्हणजे अंतःकरण, अंतःकरण विष्णूचा अंश जाण, विष्णू करीतो पाळण, येणे प्रकारे श्रीराम. अशा प्रकारे जाणीव म्हणजे अंतःकरण होय. अंतःकरण हा विष्णूचा अंश आहे. अशा प्रकारे विष्णू हा विश्वाचा पालन करता आहे. नेणता प्राणी संहारितो, नेणीव तमोगुण बोली जेतो, तमोगुणे रुद्र संहारितो, येणे प्रकारे श्रीराम. ज्याच्या ठिकाणी जाणीव नसते त्या प्राण्यांचा नाश होतो, म्हणून तमोगुणाचे लक्षण नेणीव आहे. अशा रीतीने रुद्र तमोगुणाने संहार करतो. काही जाणीव काही नेणीव, हा रजोगुणाचा स्वभाव, जाणता नेणता जीव, जन्मास येती श्रीराम. थोडी जाणीव आणि थोडी नेणीव हा रजोगुणाचा स्वभाव आहे. असे जाणीव नेणीव युक्त जीव पुन्हा जन्माला येतात. जाणीवेने होते सुख, नेणीवेने होते दुःख, सुख दुःख आवश्यक, उत्पत्ती गुणे श्रीराम. जाणीवेने सुख अनुभवायला मिळते आणि नेणीवेमुळे दुःख भोगावे लागते. म्हणून जीव जन्माला आला की त्याला सुख व दुःख
दोन्ही भोगावे लागतात. जाणण्या नेणण्याची बुद्धी तोची जाणावा विधी, स्थूल देही ब्रह्मा त्रिशुद्धी, उत्पत्ती करता श्रीराम. जाणीव नेणीवपणाची बुद्धी हाच देहात ब्रह्मदेवाचा अंश जाणावा. स्थूल देहात पुत्रादी उत्पन्न करणारा जो रजोगुण तोच ब्रह्मा असे निश्चयपूर्वक समजावे. ऐसी उत्पत्ती स्थिती संहार, प्रसंगे बोलिला विचार, परंतु याचा निर्धार प्रत्यय पहावा श्रीराम. या प्रसंगाच्या निमित्ताने उत्पत्ती स्थिती व संहार यांचे विवेचन येथे केले आहे, परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग त्याबद्दल आपले मत निश्चित करावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अंतःकरण एक नाम समास पहिला समाप्त.